आज आपण पाहणार आहोत कॉन्स्टिपेशनवरती म्हणजेच बद्धकोष्ठतेवरती महत्त्वाचे योग प्रकार। सुरुवात करूयात पवनमुक्तासन या आसनापासून। प्रथम पाठीवरती झोपा, दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा। इथे महत्त्वाचं काय आहे की पोटावरती पायांचा प्रेशर आला पाहिजे, त्यासाठी हाताने पायांना दाब द्या, पायांनी पोटाला। ही सर्व आसनं तुम्ही करायला सुरुवात करण्याच्या अगोदर 2 ग्लास तुम्ही कोमट पाणी, गरम पाणी पिऊन घ्या। पुढचं आसन मंडूकासन। हे फार महत्त्वाचं आसन आहे। तुमचे गुडघे दुखत असतील तर तुम्ही चेअर किंवा खुर्चीवरती बसूनही करू शकता। वज्रासनात बसून दोन्ही हातांच्या मुठी अशा उभ्या बंद करायच्या, त्या ओटीपोटावरती ठेवायच्या आणि मग त्याच्यामध्ये डिस्टन्स घ्यायचा। त्याचं चिकटवून पण नाही घ्यायच्या आणि त्या लांब पण नाही, वरतीही नाही जास्त। बरोबर इकडे ठेवून दीर्घ श्वास घ्या, प्रेस करा आतमध्ये, पोटामध्ये या पूर्ण मुठी घुसल्या जाऊ देत। एक्झेल अँड डाऊन। तो प्रेशर जो मुठीने आतमध्ये तुम्ही देणार तो बरोबर 2-3 मिनिट 5 मिनिट तो तसाच राहिला पाहिजे। पुढचं आसन आता आपण पाहूयात, अर्ध हलासन। दोन्ही पाय 90 अंशावरती घ्यायचे आणि जास्तीत जास्त वेळ आपण स्थिर राहायचं या आसनात। मध्ये मध्ये तुम्ही कोमट पाणी पीत राहिलात तरी चालेल। ही सर्व योगासने जी आहेत ती तुम्ही मॉर्निंगला सकाळी उठल्या उठल्या ही करायची आहेत। दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून धनुरासन। कॉन्स्टिपेशनचा त्रास आज अनेक जणांना आहे। चुकीच्या आहाराच्या पद्धती किंवा योगासने, व्यायामाचा अभाव। पुढचं आसन पहा, मर्कट आसनाचे मी काही प्रकार दाखवते। हा पहिला प्रकार। हा दुसऱ्या बाजूलाही करायचं आहे आपण, पण हे सगळे जे आपण पटापट पाहत आहोत त्याला वेळ द्यायचा आहे। म्हणजे जवळजवळ प्रत्येक आसन आपल्याला 2 किंवा 3 वेळा तरी करायला हवं। आता यातच दोन्ही पाय सुद्धा तुम्ही घ्यायचे आहेत आणि दोन्ही पाय जेव्हा आपण घेणार तेव्हा मान विरुद्ध दिशेला घ्यायची आहे। कॉन्स्टिपेशनचा त्रास अनेक जणांना होतो आणि त्याच्यामधूनच अनेक रोगही निर्माण होतात। पोटामध्ये जेव्हा घाण साठून राहते तेव्हा ती घाण आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये साठते। आता बघा, पुढचं आसन करता करता आपण पाहू, एखादं नवीन कन्स्ट्रक्शन असेल आणि त्याला एक पाईपलाईन जोडली जाते, त्यामधून रोज पाणी साठून सुद्धा ती एक दिवस घाण होते आणि ते स्वच्छतेची वेळ येते। मग आता अन्न या लार्ज इंटेस्टाईनमधून किती वर्ष पुढे पास ऑन होत आहे, अन्न पचत आहे, त्याच्यातली किती घाण साठलेली असेल पोटामध्ये। हे आसनं करून पोटावरती योग्य दाब देऊन असे सगळे स्ट्रेचेस देऊन आपण पोट नीट साफ करू शकतो। नीट साफ नाही झालं तर काय होतं की ही घाण विलायमध्ये साठते। म्हणजे कुठे तर केसांप्रमाणे आतमध्ये सगळे हे केस असतात लार्ज इंटेस्टाईनच्या आतमध्ये, आणि मग काय होतं की ही घाण जेव्हा साठते तेव्हा रक्तामध्ये ही घाण मिसळते आणि ते संपूर्ण शरीरामध्ये रक्त पसरतं। हे आहे अर्धचंद्रासन। जेव्हा रक्त पूर्ण शरीरामध्ये हे पसरतं तेव्हा ते अनेक ठिकाणी जाऊन रोग निर्माण करतं। जर ते आपल्या एअरवेजमध्ये गेलं तर त्याला आपण अस्थमा म्हणतो। हे रक्त घाणीमुळे जड होतं तेव्हा हार्टला पंप करायला प्रेशर लागतो, तेव्हा त्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो। इंटेस्टाईनमध्ये ही घाण साठते तेव्हा कॉन्स्टिपेशन, ओव्हरीजमध्ये ही घाण येते तेव्हा सिस्ट किंवा फायब्रॉइड्स, तसंच ही पॅनक्रियाजमध्ये जाते रक्तवाहिन्यां थ्रू आणि तिथले बीटा सेल्स अनॲक्टिवेट करते तेव्हा त्याला डायबिटीज असं आपण म्हणतो। म्हणजे अनेक सगळे त्रास आहेत। स्किनचे त्रास, स्किनमध्ये स्किनच्या त्या सगळ्या सेल्समध्ये गेली ही घाण किंवा सोरायसिस, पिंपल, ॲक्ने आपण त्याला म्हणतो। म्हणजे अनेक रोग या पोटातूनच निर्माण होतात आणि त्यामुळे पोट स्वच्छ ठेवणे आणि स्वास्थ्य पोटाचं चांगलं ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता पुढचं आसन आपण पाहू, वक्रासन। वक्रासन किंवा अर्धमत्स्येंद्र आसनही तुम्ही करू शकता। मी दोन्ही योगासने तुम्हाला दाखवते। हे आहे वक्रासन। अर्धमत्स्येंद्र आसन पाहू। हा पाय वाकवायचा, या गुडघ्याच्या मागे हा पाय ठेवायचा आहे
आणि सगळी आसने करताना मध्ये मध्ये कोमट पाणी तुम्ही पीत राहायचं आहे. पायाला पकडून जास्तीत जास्त पोटाला पीळ द्यायचा. पद्मासन, पर्वतासन. फक्त फळं आणि पालेभाज्या याच चांगल्या पद्धतीने पचल्या जातात, कारण हे सगळ्या मातीतून आलेलं आहे. पण अनेक ज्या गोष्टी आहेत आपण मसाले टाकून सगळं शिजवतो किंवा बाहेरचे पदार्थ खातो, हे नीट पचले जात नाही. फळं पचायला 3 तास लागतात, बाकी चांगल्या पालेभाज्या पचायला 6 तास लागतात. आणि त्याच्या पुढे आपण काहीही जर घेऊ तरी ते म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, या सगळ्याला पचायला 18 तास 18 आवर्स लागतात. आणि त्याच्याही पलीकडे बाकी सगळे ब्रेड वगैरे हे पदार्थ आत्ता जे आलेले आहेत आणि आता ज्या आवडी सर्वांना लागल्या आहेत, सगळे पिझ्झा, बर्गर्स, फ्रेंच फ्राईज, असे सगळे जे विचित्र पदार्थ आहेत हे पचायला अनेक वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो. आणि त्यामुळे ही पचनसंस्था आहे ती बिघडते. आणि म्हणूनच आहारावरती नियंत्रण असायला पाहिजे. आणि जर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर आपल्याला रात्रीचं कमी खाणं आवश्यक आहे. 7च्या आतमध्ये खाऊन जर आपण सकाळी ब्रेकफास्ट करतो, म्हणजे जवळजवळ 12 तासांचं तरी अंतर ठेवायला पाहिजे आपण रात्रीचं डिनर आणि सकाळचं ब्रेकफास्ट यामध्ये. आणि हे जर तुम्ही करत राहिलात आणि ही योगासने करत राहिलात तर कॉन्स्टिपेशनचा त्रास लवकरच दूर होईल. तर रोज योगासने करा, आहारावरती नियंत्रण ठेवा. धन्यवाद.